नमस्कार. तर मी विद्या आणि माझ्या विद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते. तर गाईज कशा आहात तुम्ही? मजेतच असाल. तर आता बघा मी इथे किचनमध्ये, तर कधी पण मी किचनमध्ये सुरुवात का करते, तर मी किचनमध्ये काहीतरी करत असते, त्यामुळे मी किचनमध्ये सुरुवात करते. तर आता आहे ना असं सगळं सकाळचं झाल्यावरून मिस्टरांना डबा करून तिला ते गेले. जॉबला गेल्यानंतर आम्ही राहतो तिघंच. तर मग आता मी आणि अंश मस्तपैकी सगळा अंग वगैरे झाला, चाय वगैरे पिऊन झाला, नाश्ता वगैरे मस्त केला. आणि आता त्यानंतर देवीची मॉलिश करून तिला झोपवली होती. ती आता झोपून पण उठलेली आहे आणि तिला आंघोळीसाठी मी पाणी ठेवलेलं आहे. तर आता इथे बघा तुम्हाला दाखवते. इथे पातेल्यामध्ये मी तिला ना आम्ही असं हिटरचं वगैरे पाणी तिला गरम करून आंघोळ नाही घालत, कारण की ते बोलतात का म्हणजे सगळे आजी वगैरे बोलतात का हिटरच्या पाण्याने बाळाचं लहान बाळाचं आंघोळ नाही करायचं. मग पातेल्यामध्ये पाणी तर गॅसवरती गरम करून घ्यायचं, त्याच्याने आंघोळ करायची. तर इथे पाणी ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी आता आम्ही दोघं असं माहिती आहे, मी मागच्या पण ब्लॉगमध्ये टाकलं होतं, आम्ही दोघांना असं खिचडी बनवतोय. तर गाईस थांबत मला दाखवते मी ते बघा मस्त आम्हाला दोघांसाठी मला आणि अंशला आम्ही दोघंच आहेत आता. तर इथे आम्ही कुकरला मी खिचडी लावून घेतले. त्यानंतर सगळं असा पसारा बघा असं उरकून घेतला. त्या बेसिकमध्ये भांडी होती, भांडी घासले, भांडी इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर कपडे पण मस्त धुवून घेतले, धुवून झाले. आणि आता तुम्हाला दाखवते बघा आता का अंश कुठे खेळतोय, अंश कसा खेळतोय. अंशचे पप्पा गेले का पण त्रास कसा खेळतो तुम्हाला दाखवते. त्यानंतर आमची दिदू पण अंघोळ केलेली आहे, अंघोळ करायची आहे. तर मॉलिश करून आणि ती उठली मस्त, आता उठली अंघोळ झोपून उठली ती. तर आता तुम्हाला दाखवते कशी खेळते ती बघा. ही बघा आमची दिदू कशी खेळते. कॅमेऱ्याकडे बघतच असते, तिला मोबाईल दिसले सांगा कधी बघत असते. बघा आज ते स्माईल पण करते. आणि अंश बघा, अंश इकडे बघ. आता अंश बघा दिदूचं खुळखुळं घेऊन लागलाय खेळायला, तुम्हाला दाखवते. अंश तिकडे जा, दाखव दिदूला. तर गाईज हे बघा आम्ही गेलो होतो महालक्ष्मीला, तिकडच्या जत्रेमधून तिथून आम्ही हा खुळखुळा जात्यांनी दिलेले आहे दिदूला. तर तो घेऊन अंश खेळतोय. आता फक्त राहिला आहे हा बघा अंशाला. बघा आता कॅमेरामध्ये समोरचा केला की तो बरोबर येतोय. अंश हाय कर त्यांना. हाय गाईज, हाय गाईज. तर गाईज ना तुम्हाला दाखवते बघा माझ्या मुलांनी केस कापले कसे दिसते बघा, कसे केस कापले त्याचे. अंश व्यवस्थित दाखव ना, त्यांना दिसू दे ना. आणि गाईज तो अजून बोलत नाही, तर त्याला बोलण्यासाठी प्लीज तुम्ही मला सांगा. तो बोलतोय पण असं जास्त बोलत नाही. तर लवकरात लवकर बोलण्यासाठी तो आता 3.5 वर्ष त्याला पूर्ण झाले, जास्त बोलत नाही. बाकीचं सगळं त्याला ABCD वगैरे येते बोलायला. तर तो लवकर बोलला पाहिजे, त्यासाठी मला तुम्ही प्लीज कमेंट करून नक्की सांगा का ताई हा उपाय कर, तेव्हा तो बोलेल. तर त्यासाठी मला असं म्हणजे कमेंटमध्ये नक्की टाका का ताई तू हा उपाय करून बघ, तर तो नक्की बोलेल. तुमच्याकडे काय उपाय असेल त्याचा लवकर बोलण्यासाठी तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं तो बोलतोय, बाकीचं जे त्याला समजतं सगळं येतं त्याला, हुशार खूप आहे. फक्त एवढंच आहे का तो जास्त बोलत नाही, थोडं बोलतोय. तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा का ताई तू हे उपाय कर, तर तुझा मुलगा लवकर बोलेल. हे बघा आमच्या अंशची थोडा वेळ मस्ती बघा. अंश कसा मस्त दिदूला घेतलं का तिला असं वाटतं की मम्मा मला घेत नाही, दिदूलाच घेते. आणि आता बघा कसा त्याला पण वाटतं का मम्मीच्या मांडीवरती कॅमेरा जोपर्यंत कॅमेरा झाला तोपर्यंत बघत बसेल. तर काहीच तुम्हाला आता दाखवते. आम्ही शिलाई मशीन घेतली, आता 1 आठवड्याला ब्लॉक करायला घेतली नाही. तर तुम्हाला ओरडायचं नाही, अंश मस्ती नका करता, अंशची खूप मस्ती झाली. तर आहे ना मी शिलाई मशीन कोणते घेतले काय ते तुम्हाला दाखवते. तर थांबा दाखवते. आणि घेतले कोणते, तर ते मी घेतलेले आहे आधीपासून मला शिलाई मशीन घ्यायची होती. आणि बघा मी शिलाई मशीन घेतली, तुम्हाला पूर्ण दाखवते. कोणते फुल सेटरची आहे ही आणि उषा कंपनीची आहे. तर कशी मशीन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ती घेतली, ती मला पडली 8,500ला. तर बघा कशी आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. फुल सेटरची आहे पण मस्त आहे, शिलाई वगैरे मस्त येते, काही प्रॉब्लेम नाही मशीनीचा. आणि हे बघा खाली पण पूर्ण फिटिंग वगैरे केली आणि मी त्यानंतर एक ब्लाऊज पण मस्त शिवला, तर शिलाई वगैरे मस्त बसते. तर हे आम्ही पनवेलमधून घेतले. तुम्हाला पण पाहिजे तर असेल हे एवढ्या प्राईजमध्ये मशीन फुल सेटरची, तर तुम्ही नक्की पनवेलमध्ये जा. काय दुकानाचं नाही तुम्हाला मी नंतर सांगते. पण पनवेलमधून घेतले, खूप भारी आहे. आणि 8,500ला पडले, उषा कंपनीची आहे बघा. तर कशी आहे माझी मशीन ते नक्की सांगा कमेंटमध्ये. त्यानंतर लागायचे बघा हे मीशोवरून मी पार्सल मागवलेलं आहे. तर ते कसं म्हणजे पार्सल मी मागवलेलं आहे तो काय ते दाखवून देणार. तर हे ना मी माझ्या मुलीसाठी
फ्रॉक मागवले होते कॉटनचे, तर ते फ्रॉक कशा आले ते तुम्हाला दाखवते बघा. तर ते ना 300 रुपये प्राईस सांगते. तर 3 फ्रॉक आहेत, 300 रुपयाला 3 फ्रॉक आहेत. आणि म्हणजे 100 रुपयाला एक फ्रॉक पडला. पण एवढं भारी आहे ना, खूप भारी आहेत ते फ्रॉक. आणि म्हणजे फिटिंगला पण व्यवस्थित आहे. तर तुम्ही पण तुम्हाला पाहिजे की तुमच्या मुलीसाठी फ्रॉक करून मागवा. खूप आणि प्राईस पण कमी आहे आणि कपडा पण खूप भारी आहे. तर तुम्हाला दाखवते बघा, कलर पण खूप छान आले. हे बघा, हे 3 फ्रॉक आहेत कॉटनचे, प्युअर कॉटनचे आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही पण तुमच्या मुलीसाठी हे फ्रॉक अवेलेबल म्हणजे मिशोवरती आहेत आणि कमी प्राईजमध्ये आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण मागवा. तर हे बघा, कलर पण हा आहे ग्रे कलरचा, किती सॉफ्ट आहे बघा, प्युअर कॉटनचा आहे. आणि पूर्ण ना त्याला असे बटन आहे ते बघा, इथून असं ओपन करायला. आणि परत ना लहान मुलांना त्याचा काही त्रास नाही ना, असं कपडा पण मस्त एकदम नरम आहे. आणि इथून पूर्ण असे ओपन करण्यासाठी बघा असे बटन आहे, तुम्हाला दाखवते. छान शांत बस मस्त होते. तर हे बघा, माझ्या मुलीला खूप घातल्यानंतर मस्त वाटले. तर हे बघा, पूर्ण असं ओपन करण्यासाठी तर पुढे ना बटन आहेत त्याला. तर असं आपण ओपन करून असं घालू पण शकतो. आणि पूर्ण कॉटनचा आहे कपडा, त्याचा मुलांना काही त्रास पण होणार नाही. तर माझ्या मुलीला खूप भारी असं वाटले. तर तुम्ही पण तुमच्या मुलीला पाहिजे असेल ना तर मिशोवरून असे कमी प्राईसमध्ये असे फ्रॉक मागवा. कॉटनचे, प्युअर कॉटनचे आहेत, खूप भारी आहेत. तर हा एक कलर आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर हा एक येलो कलर आहे, सॉरी रेड कलर आहे. हा बघा रेड कलर, तो पण खूप भारी आहे. आणि त्यानंतर आहे तो सगळ्यांचा आवडीचा म्हणजे पिंक कलर, व्हाईट पिंक. हा बघा, आणि तिन्ही पण फ्रॉक मस्त आलेत आणि प्युअर कॉटनचे आहेत. तर तुम्ही पण तुमच्या मुलीला पाहिजे असेल तर मिशोवरून मागवा. कारण की मिशोचे कपडे खूप भारी येतात आणि मी तर सगळे मिशोवरूनच मागवते माझ्या मुलीला. आणि ते पण कॉटनचे, प्युअर कॉटनचे. मार्केटमध्ये थोड्याची प्राईस जास्तच भेटेल, तर मला 300मध्ये 3 भारी भेटले. तर खूप भारी, साईज पण मस्त आले आणि कलर पण मस्त आहे. तर हे आहेत माझ्या मुलीसाठी मी मागवलेले मिशोवरून. असेच मी सगळे प्रोडक्ट मी मिशोवरच मागवते. कारण की मिशोचे माझे सगळे म्हणजे जे प्रोडक्ट आहेत ते माझे कधी म्हणजे असं खराब झालेलं, सगळं काही चांगलंच येतात. मी तुम्हाला अजून माझे प्रोडक्ट मी जे पार्सल मागवते ना मिशोवरून, मी तुम्हाला दाखवेल कसं काय येते. तर मी आता तरी हे फ्रॉक मागवले होते, त्यात खूप भारी आले. त्यामुळे मग मी मागवले. मला त्यातून मिशोचं चांगलं म्हणजे प्रोडक्ट भेटलं. तर तुम्ही पण तुमच्या मुलीला पाहिजे असेल तर कमी प्राईसमध्ये मागवू शकता. प्राईस पण कमी आणि त्यांचा कपडा पण भारी असतोय, मार्केटमध्ये तर नाही भेटणार एवढं भारी. त्यानंतर आता ना मी हे आपण डेली यूजसाठी वापरू शकता किंवा मार्केटला वगैरे जाताना पण आपण मुलींना म्हणजे घालू शकतो. एवढं भारी सॉफ्ट कपडा आहे. त्यासाठी मला तिला कधीपासून ना, मी लहानपासून तिला गपणी वगैरेच घालत होती. तर आता म्हटलं तिला आता कुठे चालेल तर फ्रॉक मागव, त्यासाठी मी फ्रॉक मागवले होते. मस्त आले ते. पण डेली यूजसाठी पण वापरू शकतो आणि मार्केटला किंवा कुठं बाहेर जाताना पण वापरू शकतो. तर त्यानंतर आहे ना, आणि त्यानंतर गाईज आता तुम्हाला ते फ्रॉकचं वगैरे मशीन, मला ह्या ब्लॉगमध्ये जर एवढं दाखवायचं होतं का मी शिलाई मशीन घेतली, तर ती मी कितीला घेतली आणि कोणत्या म्हणजे कुठून घेतली आणि प्राईस किती आहे त्याची. आणि घेतल्यानंतर मला ते म्हणजे वापरण्यासाठी किती चांगली मशीन आहे किंवा काय, कोणती हाफ सेटरची का फुल सेटरची, ते पण तुम्हाला मी सांगितले आहे. तर आता मस्तपैकी ते पाणी पण गरम झालेलं, मी आता दीदीची आंघोळ करून घेते आणि भात पण झालेला आहे तर अंशला. त्यानंतर माझे सगळे आता कामं आवरून झालेले आहेत. मला दीदीला आंघोळ करून झोपवते आणि मग नंतर मस्त फ्री होते. तर गाईज मी आज या ब्लॉगमध्ये हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मी शिलाई मशीन घेतली ती कशी आहे ती. आणि त्यानंतर माझ्या दीदूचे मी मिशोवरून फ्रॉक मागवले होते. तर मला फ्रॉक म्हणजे कसे वाटले आणि कसे वाटले तेच कमेंट करून तुम्हाला मशीन आणि फ्रॉक माझ्या मुलीचे फ्रॉक तुम्हाला कसे वाटले ते तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर काही जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सगळ्यांनी सर्वात म्हणजे कमेंट नावाचं जे हे असतं त्याला कमेंट प्लीज करून नक्की सांगा का जेणेकरून मी आणि जे काही मी ब्लॉग वगैरे करते ते तुम्हाला आवडतं की नाही, त्यातून म्हणजे काय चुकत असेल तर मला माफ करा आणि चुकत असेल ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा का ताई तुमचं म्हणजे ब्लॉग वगैरे करताना हे चुकतं ते चुकतं. तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा का ताई ना तुम्ही थोडं त्यातून बदल केला पाहिजे किंवा काय, तर तसं मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही मला प्लीज कमेंट नक्की करत जा.
आणि सबस्क्राईब ज्यांनी केले प्लीज सबस्क्राईब बटन असतं त्याच्यावर घंटीवरती जाऊन क्लिक करा, जेणेकरून माझे तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत राहतील, जेणेकरून मी लगेच व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत तो येईल. त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.